नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना. कसे सगळे मस्त मजेत. काल झाला कृष्णाचा वाढदिवस आणि वाढदिवसाला भरपूर सारे मंडळी आलेले होते. सर्वांनी खूप छान छान शुभेच्छा दिल्या. सर्वांना धन्यवाद. आणि तर रात्री दादा, तानाजी आणि ते आपले पाहुणे या ठिकाणी राहिले होते. तर आज आम्ही मस्तपैकी जेवणाचा बेत केलेला आहे. इथे दादा आहे. दादा काय आज जास्त नॉनव्हेज खात नाही, त्याच्यामुळे तो सायलेंट आहे. फिश तरी खाना. बरं ठीक आहे. आणि तानाजी वगैरे सगळे मंडळी इथं जेवायला बसलेले आहेत. तर चला जेवण करूया. आणि आज आपल्याला जायचं आहे दादाच्या गावाला, सांगवीला. तर तिकडलं वातावरण तुम्हाला, नदीच्या कडेचं वातावरण, आंब्याची झाडं, ऊस, केळी, सगळ्या गोष्टी दाखवणार. लहानपणीचे ज्या ठिकाणी माझं लहानपण गेले तिकडे मी तुम्हाला आज घेऊन जाणार. तर ब्लॉग कम्प्लीट करा. सो चला पहिल्यांदा जेवण करून घेऊ. मित्रांनो, जे आपल्या कृष्णाच्या वाढदिवसाला जे फॅन आले होते कोल्हापूर साईडवरून, तर ते आता चालल्यात. भरवणाचं चाललं, थांबा म्हणतं पण थांबा नाही तर. मग छोटंसं त्यांच्या मुलाला आपण काहीतरी एक गिफ्ट म्हणून एखादा ड्रेस घेऊ. चला, मी त्याला सांगितलं नाही, डायरेक्ट चाललंय. बाळा, तुझं नाव काय? श्रीकांत. श्रीकांत का? चल बाबा, तुला आपण कपडे घेऊ मस्त पैकी. ही मॉडेल खाली उतरव. आपण आलोय आता पुणे फॅशन मध्ये. आता मस्तपैकी बाहेरला ड्रेस घेऊ. तुला कसले ड्रेस आवडते आता? जीन्स का असे असे घ्यायचे का? असे घ्यायचे का? हा, तसेच आवडतात ना? ओके, चला. चेंज करता येतील ना? काढता येईल ना तुला? हे कृष्णा इथं थांब, त्याच्याबरोबर व्यवस्थित काढायला लागतं. चेंज करा व्यवस्थित. बघतो काय? फायनल ड्रेस घेतला, बिल केलं मस्तपैकी. आता निघालो आहे घराकडे. आणि त्याला इथनं ड्रेस घालायला सांगतो, म्हणजे कसं भारी दिसत. कुठे गेला हा? घालतो का रे ड्रेस? बसली का मस्त पैकी खटाखट? चला आता घालूनच जाऊ. मस्त दिसतोय बघा. चला आता बाय बाय. आता तुम्हाला जायचंय कराडच्या पुढं. 4-5 तास जात्याला. उन्हातानाचं चालले तर दमाने जाऊ, व्यवस्थित सावकाश, नवी गाडी या. ओके, चला. आता हे निघाले. लय लांब. गावाचं नाव काय? आराळा. सांगली, चांदोली, आराळा, तिकडे गावाचं नाव. यायला लांब चाललेत. आता संध्याकाळपर्यंत पोहोचताय की तुम्ही? 8 का? अरे बा. नाही, जावा 8च्या अगोदर जावा. थोडा वेळ झोपलो होतो. आता 4 वाजल्यात. आता मस्तपैकी पोरांचं गेम घ्यायचं तर शूटिंग. इथं आता कृष्णाला जे काल गिफ्ट भेटले होते, तर विषय असा होता, काल पूर्णपणे गिफ्ट फोडलं नव्हतं. आता हे काय आहे बघू द्या. तर खूप कोण दिलेलं आहे हे? बोला. अरे वा, टिफिन बॅग आहे. वाव, पिऊला होईल आता स्कूलला. ओपन कर. वाव, पिऊला डब्बा. कृष्णाचं गिफ्ट आहे. पिऊला द्यायचं, पण पिऊ जाणार आहे स्कूलला आता. हे पिवडेला द्यायचं बरं का हे. खोल बरं. हा, व्हेरी गुड, मस्त आहे, छान. दुसरं खोल. ओके, थँक्यू. काय आहे ह्याच्यात? हा, ह्याच्यात पण डबा काय? डब्याचं खरं रतीब लावलं काय? उघड. डबाच बर्गर डुप्लिकेट आहे का खरं आहे? बर्गरचा डबा. विचार मम्मीला बनवता येतो का? आधी विचार. ओपन कर. कोणी आणलं ते? कोणी आणलं? अरे किती तुम्ही वळवळ करता. कोणी आणलं तर ते? नाव पण तू घ्याय ना त्यात. नाही कुणाचं नाव टाकलं. बरं चला, जाऊ द्या. चला, ताना आहे ना काय आणलं आहे? कलिंगडच आणले तो आता. नेमका चाकापाशी येऊन बसले. नेमका चाकापाशीच आहे. अरे देवा.
आता सगळं डोळं गेले आता. इथं बस बाबा. बाहेर चाललो होतो तर आता रस्त्यामध्ये एक पारवा होता. ते कोंबड्यांना बघा दुःख होत्या डोळ्यापाशी चोचपाशी तसे दुःख झालं त्याला काही दिसत नव्हतं बिचाऱ्याला. उचलून बाजूला ठेवला मग मारायचा घासणारा. दादा थोडस फिरून आणतो इथं. तुला काय गरज होती का? पडला का नाही येड्या रताळ्या? हा हाताला जपून हात मोडलाय तात्या आपला. पिओ नाही माझं बाबू. तर विषय असा आहे मित्रांनो की आपल्याला आता जायचं आहे काशीच्या घरी. कारण त्याने सकाळी बोलवलं होतं तानाजीला दादाला. कारण ते उद्या जाणार आहेत ना, दादा जाणार आहेत त्याच्यामुळे मग पुन्हा चान्स नाही भेटणार. तर आता आम्ही सगळे चाललोय काशाबाईच्या घरी. हे चला रे, आहे तुला यायचं? हे तानाजी चल रे, बाजार जायचं आहे. ठीक आहे पिऊ, तुझा रुसवा झाला कमी? ती कालपासून रुसली कारण तिला बड्डेला तिला कोणच बघत नव्हतं. कृष्णाचा बड्डे होता तर त्याच्याकडे कोण लक्ष देत नव्हतं म्हणून रुसली ती. चला चला. आता बसलाय कृष्ण माझ्याजवळ, चालवतोय गाडी. नीट ने बाबा काशीच्या घरी, नाहीतर करतील काशी आमची. असं नको, सरळ चल. वेलकम वेलकम. चाय कम पाणी कम वेलकम. कोणाचा गम? हा ए चला रे, वळवळ वळवळ करू नका बरं तुम्ही. आज लय शर्ट भारी दिसतोय तुमचा. कोणीतरी हिने तारीफ केली आहे शर्टाची सकाळपासून. केली ना? मस्त केली ना तारीफ? नाही म्हणायचं. पाहुण्यांचं जोरात स्वागत. ही पाहुणा एका दिवशी असा माग कलांडला ना, का उलटले. अयो इकडे बस की बाबू. शिटीवर तिथं, तिथं गाडीत तिथं, घरात तिथं, पाहुण्या तिथं, कळतं तुला. या या या. झोपला होता तानाजी, उठा नाचायचं. ए झोपला कोण होता? ताना तू झोपला होता ना? झोपला कोण होता? तू झोपला होता. ए अगं हे काय माझ्याकडे सोडून तू एकटी मस्त निवांत राहते. वर माझ्याकडे सगळी सोडायचे पोट पाहुणार. नमस्ते नमस्ते. भारी मस्त बाहेर बसायला. बसा गे. नमस्ते नमस्ते. हो आहे ना आहे ना. सॉरी फॉर लेट. नाही तस काय नसतं उलट येण्याला म्हणतोय. काय चाललाय विषय? व्हॉट इज दिस विषय? काय नाही पिकूचं चालू आहे. व्हॉट इज दिस? कोंबडीचा वेअर पीस. कोंबडीत नाही चालवली तिने. हा कापली. जेवायला. जेवाय काय 4 मिनिटात बनवते. 4 वाजल्यापासून काय काय बैल शिजाय टाकलाय. मला किती वाजता येणार? नाही इल्ला इल्ला. हा. मला 5 वाजता येतो. 5 वाजता. काय बनवलं विचार घे. पिऊ, काय विषय? चिकन 65 बनवले. पिवड्या काय विषय आहे का तुझा? देऊ का? खाऊन पिऊन ताणून दिलं. काय? चिकन 65 चिकन बनवलंय. 65 बनवले. 65. तोंडाला पाणी सोडू नका. खरंच अहो खरंच बनवले. दे दाखव. बनवले फ्रीजमध्ये ठेवले. फ्रीजला असतं का कुकरला असतं? डायरेक्ट ताटात वाढणार. डायरेक्ट ताटात. चला आता फायनली आपण जेवण करायला बसलोय. ए दादा तानाला बोलव की जेवायला. चला जेवण करून आपण निघूया. 12 वाजता. चला मस्त बघी जेवण बिवण झालं. आता निघालोय आम्ही आमच्या घराकडं. सगळेजण बघा इथं बसलेत गाडीत जरा. दादा बस लवकर. ए काशी जाऊ का? तो कसं खांद्यावर हात टाकलाय माझ्या हिने. सर्वांसाठी पुन्हा एकदा म्हणा, मी पुन्हा येईल असं. पुन्हा येईल. हा. मी पुन्हा येईल. मी पुन्हा येईल. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला एवढं सांगावंसं वाटतंय की मी पुन्हा येईल. देवेंद्र फडणवीस. मी पुन्हा या